बाप नावाचा देव माणूस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतो. झालं घरी फोन केला की वडिलांचा चेहरा दिसायचा, वडिलांची मेहनत आठवायची. ते आठवल्यावर कुठेतरी नाही आपलं पुन्हा उभं राहायचंय आणि पुन्हा करायचं, कारण आपली पूर्ण घराची जी परिस्थिती आहे ती बदलू शकेल तरी ही एक पोस्ट बदलू शकेल. त्या वेळेमध्ये मी ब्लिंकिटच्या ऑर्डर करायला लागलो. कधी रॅपिडो कॅप्टन लेट नाईट पर्यंत 2-3 वाजेपर्यंत रॅपिडो कॅप्टनची टॅक्सी चालवायला लागलो. आणि एक आपला फायनान्शियल इश्यू आहे हा कधीच आपल्या अभ्यासाला आडकाठी येऊ शकत नाही. एक कन्सिस्टन्सी मस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ठीक आहे की रोज बाकीची मुलं जर 10 तास अभ्यास करत असतील, तुम्ही 2 तास करा, 1 तास करा, परंतु 4 इंटरव्ह्यू स्किल 2 चे दिलेत आणि त्याच्यानंतरचं हे यश आहे. मुलांच्या त्या हिमतीमुळं, नेहमी सपोर्टमुळं आज मी हे यश गाठू शकलो. ते म्हणले, अरे बाबा तुम्ही पूर्ण गावामध्ये पेढे वाटतो म्हटले. आहे काय सरांचा नेमकाच व्हिडिओ बघितलाय 2 दिवस अगोदर की महाराष्ट्रामध्ये एवढ्या जागा येणार आहे. समाजाचा एवढा त्रास असतो ना, जो की म्हणजे स्वतःचा अपयशाचा एवढा त्रास होत नाही, एवढा समाजाने विचारलेल्या प्रश्नांचा त्रास होतो की बाबा किती दिवस अजून काय करणार आहेस, हेच चालणार आहेस का, बस ह्या गोष्टी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक असं व्यक्तिमत्व आपल्या बरोबर आहे आज, ते म्हणजे अक्षय सर, ज्यांचं सिलेक्शन RRB स्किल 2 ॲग्रिकल्चर ऑफिसर गुजरात ग्रामीण बँक या ठिकाणी झालेलं आहे. आता हे मागच्या 2 पॉडकास्ट हे एक्सपिरियन्स बेस मी घेतोय. याचं कारणही हे आहे की मॅक्सिमम लोक एक्सपिरियन्स बेसवर आहे, परंतु त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचत नाही. त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करतोय आपण. आणि हे जे विद्यार्थी असतील हे काम करून सिलेक्ट झालेले आहेत, त्याच्यामुळे या पॉडकास्टला एक वेगळं महत्त्व आहे. तर प्रॉपर पॉडकास्ट हे तुम्ही ऐकला पाहिजे. त्यांनी कसं प्रिपरेशन केलं जॉब करता करता, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण या पॉडकास्टमध्ये बोलणार आहोत. तर अक्षय सर, या ठिकाणी आल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन किंवा तुमचं स्वागत आहे. पहिलं हे सांगा की आमच्या विद्यार्थ्यांना की तुमचं जी पार्श्वभूमी राहिलेली, की तुमचं नाव, गाव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. नमस्कार सर, माझं नाव अक्षय केशरसिंग वत्पाळ. मी बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील आहे. सुरुवातीला मी जे माझं ग्रॅज्युएशन आहे हे बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग सर छोटूराम कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर लातूर येथून पासआउट आहे. त्यानंतर पासआउट झाल्यावर सुरुवातीला जॉब करायचं असं होतं, परंतु बरेचसे विद्यार्थ्यांनी किंवा स्टाफचं आपण लेक्चर बघतो ते बघत कळालं की आपण ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर होऊ शकतो. 1 वर्ष जॉब केला, 1 वर्ष आपण हे केलं, स्टडी केला, प्रिपरेशन केलं, परंतु मधात कोविड आला. कोविडमध्ये पूर्णतः घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळं वडील आजही हार्डवेअरवर वर्क करतात. त्यामुळं नाईलाजाने 5 मे 2021 जॉब जॉईन करण्याचं मी ठरवलं. 5 मे 2021 जॉब जॉईन केल्यानंतर मी आजही मी जॉबला चालू आहे. आताही जॉब सुरू आहे? हो सर. मग जॉब करता करता हे शक्य होऊ शकतं का? एखादा नक्कीच सर, पोस्ट मिळवणं शक्य आहे का? नक्कीच सर. जसं की मी बरेच वेळा जॉब चालू असताना कुठली ऍड आली की तुम्हाला भेटायचं, तुम्ही सांगायचे की कन्सिस्टन्सी मस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ठीक आहे की रोज बाकीची मुलं जर 10 तास अभ्यास करत असतील, तुम्ही 2 तास करा, 1 तास करा, परंतु कन्सिस्टंट ठेवा की तुमच्या मनाला वाटलं पाहिजे की तुम्ही आज काहीतरी प्रिपेअर केलंय. अच्छा. त्याच्यानंतर तुमचा जो जॉब सुरू आहे आता, तो नेमकी कुठल्या कंपनीमध्ये सुरू आहे? सर मी सुरुवातीला कोठारी इरिगेशन मध्ये होतो. त्यानंतर मी स्विच करून मागच्या 4 वर्षापासून इर्लिंग ड्रिप इरिगेशन इंडस्ट्रीज राजस्थानची माझी कंपनी होती, त्यामध्ये मार्केटिंग ऑफिसर म्हणून जॉबला होतो. अच्छा. मग ज्यावेळेस तुम्ही आता हे जॉब करताय, तुमचे वेगवेगळे लोकेशन्स पण असतील. ओके सर. की कधी संभाजीनगर असेल, कधी बुलढाणा असेल, कधी अमरावती, असं होतं का? सर माझं हेडक्वार्टर सुरुवातीला सिल्लोड होतं आणि माझ्याकडे पूर्ण संभाजीनगर डिस्ट्रिक्ट आहे, त्यामध्येच ऍडिशनल मला जालना डिस्ट्रिक्टचा सुद्धा चार्ज दिला गेला होता. एवढा लोड असताना पण अभ्यास केला? दररोज मला सांगा किती वेळ अभ्यास करायचे? सर ज्या सॅटर्डे संडे तर फुल टाइम स्टडी करायचा, कारण तेच 2 खूप महत्वाचे दिवस होते माझ्यासाठी. आणि त्याच्या व्यतिरिक्त कधी 1 तास मिळायचा, कधी 2 तास मिळायचे, कधी जर जास्तही मिळून जायचं. ज्या दिवशी कमी टाइम मिळायचा, जसं की आपण नेहमी बघतो की क्विजेस असतात छोट्या छोट्या अड्डावरती, 5 मिनिटाच्या 10 मिनिटाच्या, तर कुठेतरी 10 मिनिटं तर कुठे आपण बसमध्ये जरी असलो तरी चला नॉर्मली क्विज देऊ शकतो. अशा प्रकारे ते मी कन्सिस्टंट ठेवण्याचा प्रयत्न करायचो. अच्छा. दुसरे एक, आपण जसं की खाली बोलता बोलता विषय निघला होता, जे घरची परिस्थितीवरती बोललो होतो, आताही तुम्ही त्याचा उल्लेख केलाय. मला हे सांगा, विदर्भ आणि मराठवाड्याला एक जो म्हणजे म्हटलं जातं, सगळ्यांना म्हटलं जातं की या ठिकाणचे जे लोक असतात यांना नोकऱ्यांशिवाय पर्याय नाही. तर हे खरं आहे का? खरंच नोकऱ्यांशिवाय पर्याय नाही का तिथल्या लोकांना? नाही, नोकऱ्यांशिवाय पर्याय नाही असं कारण एक आहे की हा जो एरिया आहे पूर्णतः दुष्काळग्रस्त म्हणायला हरकत नाही. पाण्याची कमतरता आहे आणि लँड होल्डिंग कुठेतरी कमी आहे. अच्छा. त्यामुळं आहे, एकतर सपोज आता माझा वैयक्तिक विचार केला तर जॉईंट फॅमिली आहे, लँड होल्डिंग कमी आहे आणि त्यामध्ये पाण्याची अवेलेबिलिटी नाही आहे.
तर कुठेतरी आपल्याला नोकरी करूनच लाईफमध्ये सेट व्हावं लागेल. पण मग तुमच्या तिकडे जास्त नोकऱ्या हे सरळ सेवेचे करतात, मग तुम्ही बँकेत येण्याचा निर्णय का घेतला? ते काय ना सर, एक आई वडिलांचं हे होतं, स्वप्न होतं आणि जिद्द मनाची होती की होईल तर ऑफिसरच. अच्छा, ऑफिसरच पद पाहिजे. म्हणजे मागच्या आणि 4 आपण ऑफिसर वर्षापासून मी नाही, माझ्या मॅनेजर आहेत आता डायरेक्ट. मागच्या 4 वर्षापासून मी माझ्या स्टेटसला सुद्धा हेच वाक्याचं एक स्टेटस ठेवलेलं आहे. हा, ऑफिसर हे- पाहिले ते ओके. स्टेटस. मला हे सांगा की तुम्ही AFO म्हणजे जनरल बँकिंग जे असेल, की साहजिक ऍग्रिकल्चर झाल्यानंतर मनामध्ये त्या गोष्टी येतात, पण तुम्हाला या गोष्टीची कधी माहिती कळली की बाबा RRB स्किल 2 पण असतो आणि त्याच्यासाठी एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे? सर, जॉब जॉईन केल्यानंतर मी जसं की आपलं रेग्युलर 1 वर्ष अगोदर स्टडी केला होता, तर जॉब जॉईन झाल्यावर सुद्धा मी स्टडी करत राहिलो आणि पेपर देत राहिलो. परंतु माझे काही सिनियर्स होते, त्यांनी सांगितलं की ठीक आहे बाबा, आता इकडे तुझं होत नाही, जॉब जॉईन करून तुला एवढा वेळ मिळत नाहीये, तर कुठेतरी तुझं आता ज्यावेळेस 2 वर्ष कंप्लीट होतील, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स कंपल्सरी असतो, तर 2 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तू RRB स्किल 2 हा तुझ्यासाठी बेस्ट पर्याय असू शकतो. अच्छा, म्हणजे हा. त्याच्यानंतर तुम्ही प्रिपरेशन केलं? हा, त्यानंतर मध्यंतरी मी आकाश सरांना भेटलो. आकाश सरांनी एक ते पूर्णतः स्ट्रक्चर सांगितलं त्यावेळेला की कसं असतंय, काय असतंय. बरोबर आहे. त्याच्यानंतर मला सांगा की आपण थोडंसं घरच्या परिस्थितीवरती जाऊया. आता ज्यावेळेस तुम्ही सांगितलं त्यावेळेस मलाही त्या गोष्टी जाणवल्या की खरंच खूप कठीण परिस्थिती असते. ज्यावेळेस तुम्ही जॉब करतात त्यावेळेस तुमचे वडीलही कुठेतरी जॉब करत होते आणि जे आत्ताही करतायत. तर नेमकी अशा परिस्थितीत जे इकॉनॉमी जी असेल घरची, ती कशी हँडल? कारण मी तुमची स्टोरी ऐकलेली, खूप जवळून पाहिली. EMIच्या बाबतीतले असो, ह्या गोष्टी खूप जास्त बाउन्स झाले होते. त्याच्यानंतर तुम्ही ब्लिंकेटसाठी काम केलं. त्याच्यानंतर तुमचं मला वाटतं रॅपिडोसाठी काम केलंय. तर हे नेमकी कसं काय मॅनेज केलं तुम्ही? सर, घरची परिस्थिती एकदम नॉर्मल आहे. त्यामध्ये वडील हार्डवेअरच्या दुकानावर काम करतात. कधी मध्यंतरी दुसऱ्या म्हणजे स्विच करत दुकानावरच त्यांचं हे पूर्ण आजपर्यंत हे गेलेलं आहे. तर त्यांनी कधी हे सोडलं नाही. ते मला नेहमी एकच म्हणायचे, तू कर, मी आहे सोबत. पण कुठेतरी वयाच्या याच्यानुसार स्वतःला जबाबदारी घेणं गरजेचं आहे. वडील हे प्रत्येकाला सांगतच असतात की ठीक आहे बाबा, मी आहे, तू टेन्शन घेऊ नको. परंतु स्वतःला हे झालं की वय वाढत चाललंय, कुठेतरी निर्णय घेणं गरजेचं आहे. त्यावेळेला मी जॉब जॉईन केला. वडील तर जॉब आहे ते करताच आहे, पण त्यानंतर एक कुठेतरी वयाच्यानुसार लाईफ सेटल करणं सुद्धा आहे. मग थोडंसं घर वगैरे घेण्याचा प्रयत्न केला, विचार केला, पण त्यामध्ये लोन तर हिमतीने घेतलं, परंतु आपल्या इकडे कंपनीमध्ये खूप पेमेंटचं कमी आहे. कमी जास्त. मग एवढं हे करायचं कसं, इकडचा खर्च, घरी हे करायचंय. मग त्यामुळे ऑप्शन शोधलं की ठीक आहे, आपण एक 5-6 वाजेपर्यंत जॉब करतोय आणि नंतर आपल्याकडे वेळ मिळतोय. आणि सुरुवातीला ऍक्च्युअली माझं सिल्लोड हेडक्वार्टर होतं, पण यामध्ये मी नक्कीच नाव घेईल, आमचे डीलर सिल्लोडचे डीलर आहेत, त्यांनी सपोर्ट दिला. कंपनीला न सांगता मी संभाजीनगर शिफ्ट झालो आणि आजपर्यंतही मी संभाजीनगरलाच हे करतोय. त्यामुळे कुठेतरी मग सोबत तो वेळ जो एक्स्ट्रा मिळायला लागला, त्या वेळेमध्ये मी ब्लिंकिटच्या ऑर्डर करायला लागलो. कधी रॅपिडो कॅप्टन लेट नाईट पर्यंत 2-3 वाजेपर्यंत रॅपिडो कॅप्टनची टॅक्सी चालवायला लागलो. आणि एवढं सगळं करून मग ते कसं तरी हे कसं कव्हर करता येईल, फायनान्शियल मॅनेजमेंट कसं करता येईल, यावरती माझा हे चालू होतं. मला हेही सांगा याच्या पाठीमागं, कारण बरेच जण आम्हाला ज्यावेळेस काउन्सिलिंगसाठी भेटतात ना, की सर फायनान्शियल वीक आहे, दुसरी गोष्ट मला माझ्या परिस्थितीमुळे मला इथं थांबता येत नाही, हे जे कारण सांगतो. आता मी तर त्या बाबतीत खूप स्ट्रेट आणि हे आहे की जर होत असेल तर करा, परंतु हे जे कारण सांगितले जाते ते खरंच एखाद्या अभ्यासाला आडकाठी असतात का? बिलकुल नाही सर. जे आपलं फायनान्शियल इश्यू आहे हा कधीच आपल्या अभ्यासाला आडकाठी येऊ शकत नाही. पर्याय खूप आहेत सर शोधायचे, आणि असं कुणीच नाहीये की तो खरंच 24चे 24 तास किंवा 12 तास लायब्ररीत बसतोय, 12 तास स्टडी करतोय. तर त्यामध्ये कुठेतरी एक 4-5 तास रील बघण्यामध्ये जातात सर. हे म्हणजे वास्तविकता आहे सर. गोष्ट आहे. तर कुठेतरी त्याच्याऐवजी ते 4-5 तास दुसरे कुठे आपण इन्व्हेस्ट जर करू शकत असेल आणि त्याच्या मोबदला आपल्याला काही मिळत असेल, ठीक आहे. आता मी एवढं कंपनी करत होतो, परंतु अदर हे मुलं नॉर्मली त्यांचा खर्च, त्यांचा बर्डन सुद्धा घरी नाही जाऊ शकत, असं तरी करूच शकतात. बरोबर. मग ज्यावेळेस तुम्ही हे जे सगळे कामं करत होते त्यावेळेस मेन गोष्ट असते, कारण स्केल 2 ही अशी पोस्ट आहे की सिंगल एक्झाम आहे, पण याच्यामध्ये 6 विषय, एक्स्ट्रा 2 विषय तुमचे वाढतात, त्यातली त्यात फायनान्शियल अवेअरनेस आणि कॉम्प्युटर सारखे विषय. फायनान्शियल तर खूप टफ वाटतो विषय, तर यांची तयारी कशी केली? कारण बऱ्याच तुम्ही भेटले होते की मागच्या 1-1.5 मार्क मेरिट लागते त्याचं, तरी पास होत नाही.
तर हे कसं केलं तर? कसं सर, कम्प्लीट 6 विषय आहेत, हम्म. परंतु 6चे 6 विषय हे प्रत्येकाचे परफेक्ट Strong असतील नसतात, असं नाही, बरोबर. आणि इव्हन माझे सुद्धा नव्हते. हम्म. कुठेतरी कुठल्या तरी 2 सब्जेक्टला आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये चला यांचा कट ऑफ क्लिअर होऊन 1-2 मार्क एक्स्ट्रा राहतील, परंतु बाकीचे जे 4 आपण करतोय हम्म. ते टॉप लेवलला असले पाहिजे आणि त्यामध्ये आपण बाकी सर्व कव्हर करू शकलो पाहिजे. हे पहिली गोष्ट फोकस असला पाहिजे. बरोबर. नाहीतर यामध्ये मुलं सर्व करायला जातात आणि शेवटी आउटपुट काही काहीच नाही कुठलंच भेटत. येत नाही. मग त्याच्यानंतर तुम्हाला मार्क किती पडले होते यार? आत्ताच्या मग- पेपरला मार्क किती? सर, मी क्वांट रिझनिंगला जास्त फोकस केलाय, हम्म. कारण मी जर कुठे ट्रॅव्हलिंग मध्ये असलो काही असलो तरी मी रनिंग मध्ये आपले एक quizzes द्यायचे. क्विजेस वगैरे देऊ शकत होतो, त्यामुळे मला त्याचा जास्त फोकस होता. तर टोटल मार्क्स माझे 87.50 होते आउट ऑफ 200. आउट ऑफ 200, अच्छा जो की कट ऑफ लागलेला होता 51.50. अच्छा, म्हणजे 51.50 कट ऑफ आहे. तुम्हाला मार्क किती? 87.50. जवळपास 30-40 मार्क्स 36 मार्कची लीड होती. जे काही सिलेबस मध्ये कॉम्प्युटर आणि त्याच्यानंतर इंग्लिश, तुम्ही तर हिंदी घेतला होता. हा सर. मला हे सांगा की हिंदी घेतल्यावर पण अशी आपल्यासारखी हिंदी तर नाहीये. नाही. तिथं निम्मे लिखित शब्द आला तरी अंगावर काटा येतोय. मला सांगा ते हिंदी आणि कॉम्प्युटर हे कशा प्रकारे पाहता नक्की तुम्ही? सर, काय आहे, सुरुवातीला मी सुद्धा AFO देतो आणि AFO ला हिंदीचं ऑप्शन नाही. हम्म. मी 5 वेळा दिला आहे AFOचा पेपर, त्यामध्ये माझं फक्त 2च वेळा मी देऊ शकलो, 3 वेळा इंग्लिशमुळे इंग्लिश. सेक्शनल कट ऑफ गेलाय माझा. त्यामुळे हा प्रश्न फक्त माझाच नाही, तर ग्रामीण भागातून येणाऱ्या जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याचा हा प्रश्न आहे की सर आम्हाला इंग्लिश टफ जात आहे. बरोबर आहे. तर RRB एक अशी हे आहे आपल्यासाठी एक्झाम की ती आपला इंग्लिशच्या ऐवजी हिंदीचं ऑप्शन देते. हम्म. आणि जे मुलं खरंच जॉब करून स्केल 2 ची तयारी करत आहेत त्यांनाही इंग्लिशचा हाच इश्यू आहे, कारण ते ग्रामीणशी टच असते, कधी इंग्लिशचा संबंध येत पण नाही. असं पण आहे की त्यांचं मेरिट जास्त लागतं वाटतं. नक्की सर, मेरिट जास्त लागतं, परंतु जसं आपल्याला कळतंय की बाबा यांना म्हणायचं काय आहे, बरोबर. जसं आपण मराठी रीड करतो तसं आपण तसं हिंदी हिंदी रीड रीड करू शकतो. आणि नक्कीच संकल्प टीमला सुद्धा मी रिक्वेस्ट करेल की एक हिंदीचा ऑप्शनल ऍडिशनल ऑप्शन मुलांना द्या. नक्कीच. आम्ही एखादी फॅकल्टी 100% पाहू हिंदीसाठी. कॉम्प्युटर एक बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असा आहे की एक तर स्कोर होत नाही काही आणि त्याच्याकडे काही जण दुर्लक्ष करतात. नाही सर, दुर्लक्ष कॉम्प्युटरला करणं ही सर्वात मोठी चूक आहे सर. बरोबर. कारण सर्वात इझी मार्क्स जर खरंच घ्यायला सोपं असेल किंवा आपल्याला जो काही 5-6 मार्काचा जो ड्रॉप पडत असेल तो जर कव्हर करण्याचा असेल लीड मध्ये, तर तो सर्वात सोपा पर्याय म्हणजे कॉम्प्युटर आहे सर. बरोबर. म्हणजे कॉम्प्युटर किती एवढं score होता डिफिकल्ट. तुमचा? सर माझा 26 स्कोर आहे, 32 अटेम्प्ट होते माझे. म्हणजे तुम्ही जवळपास 20 पैकी 13 मार्क पर्यंत. हो सर. चांगली गोष्ट आहे. कॉम्प्युटर हिंदीमध्ये 28 स्कोर घेतलेला आहे सर. 28 हिंदीमध्ये 28 घेतलेला आहे. विचार करा बरं का सगळे एक्सपिरियन्स वाले, कारण इंग्लिश जर येत नसेल तर हिंदीमध्ये स्कोर करू शकतात. आणि त्याच्यासाठी नक्कीच त्यांनी एक सजेशन आम्हाला दिलं की आम्ही त्याचा विचार नक्कीच करू की भविष्यात हिंदी फॅकल्टी सुद्धा आपल्या संकल्पला दिसू शकते. आणि जे जॉब करणारे विद्यार्थी आहेत की त्यांना आता बरेचसे ऍग्री इंजिनिअरिंग, जसं मी वैयक्तिक ऍग्री इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे, ऍग्री इंजिनिअरिंग वाल्यांना बेसिक ऍग्रिकल्चर टफ जातं. बरोबर आहे. जे की BSc ऍग्री वाल्यांना सोपं जातं. तर कुठेतरी त्यांनाही सांगण्याचा प्रयत्न करायचा, जर बीटेक वाले असतील किंवा जे रेग्युलर असतील तर त्यांनाही सुद्धा की जे मेजर जे आपले 4 सब्जेक्ट आहे, जे हॉर्टिकल्चर, ॲग्रोनॉमी, सॉइल सायन्स आणि ASDS, तर कुठेतरी सुरुवातीला या 4 वर फोकस करायचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्ही एक ॲव्हरेज पेक्षा जास्तच मार्क्स तुम्हाला घेऊ शकतात. बरोबर. तर ॲग्रिकल्चरच्या बाबतीतही एक्सपिरियन्स वाल्यांनी ते लक्षात ठेवा आणि विदाऊट एक्सपिरियन्स वाल्यांनी पण ते लक्षात ठेवा की तुमचा सगळ्या विषयाला महत्त्व द्यायचंय, पण आपल्याला याच्यावरचे क्वेश्चन जास्तच असणार आहे, तर हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचे विषय असतील पहा. ठीक. आणि जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे फायनान्स, कॉम्प्युटर क्वांट आणि रिझनिंग राहिलंय, तर क्वांट रिझनिंग कुणाचं टफ असतंय तर कुठे इकडे वीक असतं, आणि फायनान्स तर ओव्हरऑल सर्वांना सारखंच जाते सर. तिकडे टफ आणि इझी असा विषयच नाही. एक दरवर्षी आपण बघतो की 1 किंवा 1.5 मार्काचा कट ऑफ लागतो. तर मला तरी पण एक असं वाटतंय की जे आपलं स्टॅटिक बँकिंगचं बुक आहे संकल्पचं, तेवढं जरी केलं तरी कट ऑफ हा इझिली क्रॉस होईल सर. अच्छा, म्हणजे तेवढ्या बुक वरती डिपेंड राहिलं तरी पण, कारण जे स्टॅटिक बँकिंगचे 2-3 प्रश्न जरी आले तरी आपला हे होतो. आणि एक लास्ट मोमेंटला नक्कीच जर फायनान्स करायचंय तर विदाऊट सबसिडी केल्याशिवाय कुणीही सबसिडी आणि स्कीम्स केल्याशिवाय कुणी पेपरला जाऊ नये. स्कीम जर केला तर 100% तुमचा पेपर निघाला असंच म्हणायचं. बरोबर. स्कीम पण इम्पॉर्टंट. स्कीम खूप जास्त इम्पॉर्टंट सर. दरवर्षी माझा आता 4-5 अटेम्प्ट होता, 4 इंटरव्ह्यू दिले, त्यामध्ये दरवर्षी एक 5 ते 6 मार्काचे स्कीम्सवर क्वेश्चन्स असतात. स्कीम्स तुमच्यासाठी महत्वाचे फायनान्ससाठी. मला हे सांगा की हे सगळं करत असताना
मॅनेजमेंट बद्दल तुम्ही बोलले की मी कुठेही असेल तर ते 5-5 मिनिटाचे क्विजेस. पण मला एक गोष्ट ही स्पेसिफिकली एक्सपिरियन्स बेस विद्यार्थ्यांना सांगा, की तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करतात त्यावेळेस त्यांचा मेन प्रॉब्लेम असतो कुठले रिसोर्सेस वापरले पाहिजे. ओके. कारण त्यांना जॉब करताना ते काही समजतच नाही की कुठं घेऊ काय घेऊ. युट्यूबवर भले सारे पडलेले असतात. पडलेले असतात. नाही ठीक आहे सर. आता मी सर्वप्रथम मुलांना हेच सांगेल की तुम्ही ज्यांना कुणाला फॉलो करताय त्यांना ब्लाइंडली ट्रस्ट करा. आता सपोज तुम्हाला जर मी फॉलो करतोय, मी तुमच्यावरती ब्लाइंडली ट्रस्ट बरोबर करतोय. आहे. काय होतं, मुलं एक वेळा तुमच्याकडे जातात, मधातच कुठला तरी व्हिडिओ येतो, लगेच तिकडे पळतात, त्यामध्ये ते स्वतःच डिस्टर्ब होऊन Disturb जातात होतात. आणि लास्टला आउटपुट शून्य येतं. बरोबर आहे. तर मी जर तुम्हाला फॉलो करतोय तर मी 100% तुम्हालाच फॉलो केलं पाहिजे, बरोबर. की जेणेकरून जे राहील ते शेवटपर्यंत एकच सोर्स आणि तो परमनंट सोर्स माझा प्रॉपर राहील. म्हणजे डिस्टर्ब होण्याची तुम्हाला डिस्टर्ब होत नाही. डिस्टर्ब होणार नाही. अच्छा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं मला हे सांगा, की तुम्ही आतापर्यंत मला असं वाटतं स्केल 2 चे 4 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. हो सर. आणि 4 इंटरव्ह्यू दिलेले आहेत हे लक्षात ठेवा बरं का. त्यांनी असं नाही की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये 4 इंटरव्ह्यू स्केल 2 चे दिलेत आणि त्याच्यानंतरचं हे यश आहे. तुम्हाला काय वाटतं या यशानंतर? कारण 4 इंटरव्ह्यू नंतर माणूस पूर्ण थांबलेला असतो. एक वेळ अशी येते की आता सोडून द्या सगळं, आता काय आपल्याच्याने होत नाही, असे मनात विचार असतात. हे विचार सर, तुम्हाला नक्कीच. त्रास दिला नाही कधी? नक्की सर, हे विचार येतात. माझ्याही मनात आले होते की आता करायचं काय. हम्म. एकच प्रश्न असतो, ज्यावेळेस रिझल्ट दरवर्षी 1 जानेवारी रिझल्ट लागायचा, बरोबर. वर्षाचा पहिला दिवस, आणि तोच आपण पूर्ण दिवस झोपेतच जायचा, कारण 10 वाजता कळायचं रिझल्ट लागला आणि आपला रिझल्ट गेलेला आहे. तर शेवटी एकच प्रश्न उभरायचा, आता करायचं काय. पण झालं, घरी फोन केला की वडिलांचा चेहरा दिसायचा, वडिलांची मेहनत आठवायची. ते आठवल्यावर कुठेतरी नाही, आपलं पुन्हा उभं राहायचंय आणि पुन्हा करायचं, कारण आपली पूर्ण घराची जी परिस्थिती आहे ती बदलू शकेल, तरी ही एक पोस्ट बदलू शकेल. त्यामुळे कुठेतरी ते करणं हे एक शेवटचंच ऑप्शन हे मी कन्सिडर केलं होतं. त्यामुळे मी कुठेतरी फायनल रिझल्ट घेऊ शकलो. समाजाचा कधी त्रास नाही झाला का? कारण मेन असते काय माहितीये का, आमच्याकडे ज्यावेळेस विद्यार्थी येतात ना सर, गावाकडचे लोक हे बोलतात, भावकी ही बोलते, पाहुणे हे बोलतात, याच्यामुळेच निम्मे अर्धे मुलं म्हणजे एकदम डिसअपॉइंटमेंट झालेले असते. तुम्हाला असं कधी झालं नाही का तुमच्या? नक्कीच सर. समाजाचा एवढा त्रास असतो ना, जो की म्हणजे स्वतःचा अपयशाचा एवढा त्रास होत नाही, एवढा समाजाने विचारलेल्या प्रश्नांचा त्रास होतो, की बाबा किती दिवस अजून काय करणार आहेस, हेच चालणार आहेस का, बस ह्या गोष्टी. परंतु एक बाप नावाचा देव माणूस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतो. सगळ्यात महत्वाचं आहे. बाप नावाचा देव माणूस असला तर तो ठामपणे सांगतो, तुला काय करायचं, लोक त्यांचं काम करतात, आपण आपलं काम ठामपणे करायचं. त्यांचं एकच शब्द नेहमी असायचं, मी देतोय ना, मी कधी हरलो का परिस्थितीशी, मग तू काय हरतोय. बरोबर आहे. त्यांचं एक ठाम वाक्य असायचं. आणि कुठंतरी आज वडिलांच्या त्या हिमतीमुळं, नेहमी सपोर्टमुळं आज मी हे यश गाठू शकलो. अच्छा. त्याच्यानंतर मला हे सांगा की आता तुमचा इथून पुढचा प्लॅन काय असेल? सर, एक तर इथून पुढं मी JIB ला रजिस्ट्रेशन केलेलं आहे. सुरुवात जे की मुलं जॉईन झाल्यावर लेट करतात, पण कुठंतरी तुमच्याकडूनच ऐकलं होतं JIB आणि CIB काय असतंय, कशा इन्क्रीमेंट ऍडिशनली वाढतात. तर JIBचं करायचं आहे आणि नक्कीच इथून पुढे ज्याही मोठमोठ्या पोस्ट राहतील तिथं मी जाण्याचा प्रयत्न करेन. आता मनात ही खंत नाही का गुजरात भेटलंय म्हणून? कारण हे पण प्रॉब्लेम आहेत मुलांचे, इकडून तिकडून पोस्ट भेटली तर तो मुलगा म्हणतोय सर आता मी गुजरातला जाणार आहे, तर महाराष्ट्रात मला कधी यायला भेटेल. तर तुम्हाला असं वाटत नाही? नक्की सर. काय असतंय, माणसाच्या अपेक्षा कधीच संपत नाही. ज्या वेळेस जॉब नव्हता, बाबा कुठलाही दे, तिकडे वेस्ट बेंगाल पण चालेल असं इच्छा असायची. नंतर कुठे ते गुजरात, बाबा जवळ भेटू दे, कुठे ते बारडोली नवसारी साईडला मिळू दे. आता असं जसं वाढत चालते, नाही आता महाराष्ट्रामध्ये यायचं, ते नक्कीच चालू आहे सर. जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी 2 पोस्टला एक रिझल्ट बाकी आहे, बँक ऑफ बडोदा मॅनेजरचा सुद्धा माझा रिझल्ट बाकी, इंटरव्ह्यू झालेला आहे. आणि कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी साठी सुद्धा मी वेटिंगला आहे. नक्कीच संकल्प तर्फे तुम्हाला त्याच्यासाठी शुभेच्छा. जाता शेवटचे 2-3 प्रश्न. अभ्यासावर तर सगळेजण बोलतायत, अभ्यास काय करतो, विषय सगळे माहिती आहेत, मॉक टेस्ट बद्दल सगळ्या पॉडकास्ट मध्ये आपण बोललेलो आहे. मला यामध्ये हे सांगा की ज्यावेळेस तुमची हे सगळे घरचे प्रॉब्लेम्स असतात त्यावेळेस तुम्ही स्वतःला एक कसं तुम्ही कणखर बनवतायत किंवा त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं हे असेल. सर, जेही निगेटिव्ह लोक तुमच्या आयुष्यामध्ये, सर्वप्रथम तर त्यांना दूर सांगण्यापेक्षा स्वतः त्यांच्यापासून दूर व्हा. 100%. कारण बरेचसे, मी ज्या वेळेला सिल्लोडला होतो, बरेचशी मुलं
ते काय ते मास्तर रोज अभ्यासच करत राहते, हम्म. त्याला काय ते कधी बघा तेच करत राहते. बरोबर. कारण की जो जॉबचा पिरियड असतो, संध्याकाळी आल्यावर सगळे एकत्र जाणार, फिरायला जाणार हम्म. किंवा ग्राउंडला जाऊन बसणार, या गोष्टी व्हायच्या. मी मला माहिती होतं 2 तास 1 तास मिळतो तर कुठेतरी त्या लोकांपासून दूर राहणं, त्यांची निगेटिव्हिटी, ठीक आहे निगेटिव्ह स्टार्ट झाली की आपलं उठायचं, हम्म. जाऊन आपलं स्टडी करायचं किंवा Study जे काय असेल ते आपलं आपलं काम करत राहायचं. त्याच्यानंतर जे की तुमचे आता तुम्ही घरच्यांविषयी बोलले, मला त्याच्याबद्दलही थोडंसं अजून हे सांगा की आत्ता ज्यावेळेस सिलेक्शन झालं त्यावेळेस तुमच्या वडिलांना काय वाटलं? कारण ही खूप महत्वाची गोष्ट असणार आहे. कारण ज्या वडिलांनी तुमच्या पाठीमागं तुम्ही ज्या स्टोरी सांगितल्या मला EMIच्या बाबतीत, मलाही कसं तरी वाटलं त्या गोष्टीत. परंतु एक बाप म्हणून मागं उभा राहिल्यानंतर आपल्याला कुठली गोष्ट एकदम छोटी वाटते, तर त्यांना रिझल्ट भेटलं काय वाटलं? नक्की सर, खरं तर रिझल्ट आल्यावर ज्यावेळेस फोन पहिला जो गेला तो वडिलांना गेला अच्छा. आणि सांगितलं पप्पा झालं, हं. तर ते एवढे खुश झाले तिकडनं की त्यांना काय बोलावं हे कळत नव्हतं. अरे बाप झालं म्हणले, आता झालं. बरोबर. तेच माझी जॉईंट फॅमिली आहे. मी माझ्या चुलत्यांना फोन केला, हं. चुलते म्हणले अरे बाबा तुम्ही पूर्ण गावामध्ये पेढे वाटतो म्हटले. पूर्ण गावामध्ये पेढे वाटतो म्हटले एकदम. म्हणजे आणि जो फॅमिली, जसं की मला पूर्ण फॅमिलीचा मला खूप जास्त सपोर्ट होता. बरोबर आहे. जसं की माझी जॉईंट फॅमिली आहे. हम्म. खरं तर चुलत भाऊ म्हणजे असं वेगळं हे कन्सिडर केलं हम्म. जातं, बिलकुल नाही. माझ्या चुलत भावांनी मला एवढा सपोर्ट दिलाय, हं. नक्कीच त्यांचा उल्लेख करेल मी पॉडकास्ट मध्ये, बरोबर. की त्यांच्या याच्यामुळे मी आजही आहे. म्हणजे कुणी बोलायला लागलं तर ते स्वतः पुढे व्हायचा, बरोबर. भाऊ पुढे व्हायचा आणि नाही करू दे त्याला, काय होत नसते, करणार आज ना उद्या होईलच सक्सेस तो. याच्यानंतर तुमचं टार्गेट काय असं? तर एक तर यावर्षी आकाश सरांचा नेमकाच व्हिडिओ बघितलाय 2 दिवसा अगोदर की हा. महाराष्ट्रामध्ये एफओच्या जागा येणार आहेत, महाराष्ट्र ग्रामीण बँकला. MJBच्या जागा येणार आहेत. नक्कीच जर MJBच्या जागा आल्या तर त्यालाच फोकस करणार. ओके. या पॉडकास्टमधून 2-3 गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत. शेवटचं समरी आपण पाहूया. पहिली गोष्ट, परिस्थिती समोर कधीच झुकायचं नाही आणि त्याचा बावत अजिबातच करायचं नाही. कशाही पद्धतीने आपण इथल्या जो खर्च असेल तो काढू शकतो, याचं एक चांगलं उदाहरण अक्षय सर आहेत. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजेच काय, जॉबवाले जे लोक असतील, मी जॉब करतोय आणि मला वेळच भेटत नाही, ही एक सापचुकीची भावना आहे. जर आपण ठरवलं तर 100% जॉब करता करता सुद्धा वेळ आपण काढू शकतो. आणि फ्रेशरवाल्यांनी सुद्धा यांच्याकडून एक गोष्ट घ्या, बाबा जॉब करताना सुद्धा हे जर अभ्यास करत असतील तर आपण 24 तास रिकामे असून सुद्धा आपण अभ्यास तेवढा करू शकत नाही आणि सिलेक्शन घेऊ शकत नाही. याची एवढी शोकांतिका कुठली दुसरी नाहीये. पा तिसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजेच काय, ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशन करताय त्यांचे एक पहिलंच वाक्य होतं की प्रिपरेशनमध्ये कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. आणि ही कन्सिस्टन्सी जर असली तर तुम्ही 100% कुठल्याही पेपरचा रिझल्ट तुम्ही काढू शकता. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सीने काम केलं तर आपण रिझल्ट मिळवू शकतो. ह्या सगळ्या पॉडकास्टमधून हे 3-4 गोष्टी आपल्याला इथं कळतात, तर त्या गोष्टी निदान तुम्ही तरी घेतल्या पाहिजेत. आणि दुसरं एक संकल्प टीमतर्फे, अक्षय सर तुमच्या पुढच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आणि धन्यवाद सर. तुमची जी खरंच रिअल कंडिशन आहे विदर्भ आणि मराठवाड्यातले, जो आपल्याला डाग लागलेला की इथल्या मुलांना नोकऱ्यांशिवाय पर्याय नाहीये, हे तर आपण करणारच आहे की नोकऱ्या तर मिळवणारच आहे, परंतु हेही दाखवून देऊ की आम्ही छोट्या नोकऱ्यावर काम नाही करणार, तर मोठ्या नोकऱ्यांसाठी काम करू. कारण त्यांचं सिलेक्शन हे ऑफिसरसाठी नाहीये तर ते मॅनेजर पदासाठी आहे, हे पण लक्षात ठेवा. आणि तिसरं ते म्हणजेच तुम्ही जे इथून पुढं जे काय तुमचे महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये येण्याची इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी. ही संकल्प टीमतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू.